तर गाईस आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि आज आम्ही बघा किती छान छान असं काय काय रेसिपी बनत आहे. तर चला मी दाखवते. बघा इथं आमटी बनवलेली आहे, हे खिरीचं रेडी, डाळ भज्यांची, भात झालेला आहे, पुरण पण रेडी आहे, पीठ मळून पण झालेलं आहे. तर आता आम्ही बघा इथं कांदा भाजी पण बनवणार आहे. तर पोळ्या बनवायला चालू केल्यात. हे बघा मस्त छान अशा पोळ्या पण आमच्या बनत आहे. एक साईडला पोळ्या बनत आहे आणि एक साईडला भजी बनत आहे आणि बाहेर मुलं खेळत आहे, मस्ती करत आहे. हे बघा पोळ्या पण रेडी, छान अशा पोळ्या पण रेडी, भजी पण रेडी झालेल्या आहे छान असे मस्तपैकी. छान कांदा भजी आणि उडदाची भजी पण बनवलेली आहेत आम्ही. मस्त असे छान कुरकुरीत आमटी तयार झालेली आहे. मस्त इथं खीर बनवून झालेली आहे छान अशी. इथं पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत मस्त छान. आणि आता आम्ही थोड्याच वेळात रेडी झालेलो आहे. बघा किती छान असे आम्ही, माझी बहीण, वहिनी आणि मी आणि आमचे हे तिघीचे थाट पूजेचे. बघा मस्त असे छान आम्ही रेडी केलेले आहेत. आणि हा आमचा तिघीचा लुक बघा किती छान मस्त वाटते. तर आता आम्ही जाणार मस्त पूजा करायला. मुलं पण घेऊन जाणार, सांगते तिथं गार्डन आहे ना, मग मुलं पण खेळतील. आहे बघा आम्ही चाललो आहे आता पूजेसाठी. आमची पूजा चालू झालेली आहे मस्त छान अशी. तुम्हाला पण कसं वाटते बघा आमची पूजा बघून. छान अशी पूजा करत आहे आम्ही. एक साईडला मुलं पण खेळत आहेत, गार्डन आहे तर, आणि इथं आमची एक साईडला तिघींची पूजा पण चालू आहे. मस्त पूजा चाललेली आहे. आणि गाईस माझा व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे कारण की माझा मोबाईल खराब झालेला. हे बघा आमची पूजा करून झालेली आहे मस्त. आणि आम्ही आता फोटोशूट करत आहे थोडे. मस्तपैकी पूजा झाली, फोटोशूट झालेले आहे, मुलांचं खेळून पण झालेलं आहे. गार्डन बघा किती छान मस्त मोठं गार्डन आहे है ना. तर चला आता घरी जाऊया, मस्त छान असं छान छान जेवण करूया. तर चला घरी. मस्तपैकी आता दिवसभर उपवास होता. आता इथं आम्ही फोटोशूट केलेला आहे, यांना पण आवडलं इथं पूजा करून. आणि बघा आता आम्ही जेवायला बसलो. छान असं जेवण चालू आहे आमचं. तुम्ही पण या जेवायला. चला बाय. आणि ब्लॉग उशिरा टाकल्याबद्दल सॉरी.